तर मग तुम्ही पार्ट 1 तर बघितलाच असेल। आता आम्ही जातोय गडावरती। मग त्याच्या अगोदर आम्ही थांबून घेतलं एका हॉटेलवरती, कारण की पोट म्हणत होतं मालिक काही जेवण वगैरे करायचंय का नाही म्हणे। मग साई पण खूप भूक झालेला होता भाऊ, त्याला भूक लागून गेली ती लवकरच। मग काकांना म्हटलं काय ऑर्डर वगैरे करायचंय। मग सर्वांनी एक विचार केला भाजी वगैरेच मागून घेऊ। मग जेवण वगैरे झालं भाऊ। मग आम्ही बसून घेतलं गाडीमध्ये। चाल म्हटलं भाऊ काय तर देवीची गाणं वगैरे लाव। मग त्याने मस्त देवीची गाणी लावले भाऊ। या लोकांनी मग आम्हाला थांबून घेतलं भाऊ, इथंच उतरावं लागेल म्हणे। मग या फुल थंडी गिरांतात म्हटलं भाऊ चला जाऊ द्या उतरीत द्या म्हटलं। मग गाडी पार्क केली भाऊ साईडला। मग उतरलो आम्ही, तर इथून दिसत होता ती खिडकी, म्हणजे देवीने तिथून एंट्री केलेली होती म्हणे गडावरती जाण्यासाठी। आम्हाला गडावरती जाण्यासाठी बस पकडायची होती म्हणून आम्ही आलो भाऊ इकडे बस स्टँडला। बसमध्ये लवकर नंबर लावा लागेल। चला 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 फायनली बसून गेलो मग बसमध्ये। तो लास्ट मध्येच बसलो, पण म्हटलं काही का असे ना बसायला तर भेटली ना जागा। गडावरती तर पोहोचून गेलो भाऊ, पण आम्हाला 1-1.5 किलोमीटरच मागे उतरून दिलं, कारण की गर्दी एवढी होती तर बस पण पुढे जात गडाच्या पायथ्याशी आलो तर आम्हाला एवढी ओढ झाली की देवीच्या दर्शनाची, की केव्हा दर्शन मिळेल काय नाही। मग आम्ही मस्त शर्यत लावून घेतली भाऊ काकाच्या मुलीने। कोण पटपट असं लवकर कोण भिडत बा, त्यासाठी आम्ही दोन्ही सी बाजाबाजीला आहे। नाहीये का मला बाप दे का कसा उडी ना तो पाणी चालू डायबॅक का दुवारी का। फायनली आम्ही गडाजवळ पोहोचून गेलो। आम्हाला लिफ्ट वगैरे नाही जायचं नव्हतं म्हणून आम्ही पायऱ्यांचा मार्ग निवडला, कारण की पायऱ्यांनी एक एक पायरी चढली म्हणजे देवीच्या दर्शनाची ओढ निर्माण होते, म्हणून आम्ही पायऱ्यांचा मार्ग निवडला। पण एवढं थकून गेलो तर विषय होता। पायऱ्या चढण्याची टोटल 310 का 330 पायऱ्या आहेत। लवकरात लवकर आम्ही पोहोचू। आमचे काकाश्री मी तर एवढ्यात थकून गेलो भाऊ। पंकज तर एवढा दमून गेला होता की त्याच्याने चढलं पण जात नव्हतं, कारण की तो गाडी पण चालवली होती बिचाऱ्याने, पण तरी त्याला चढावं लागलं गड। त्याला म्हटलं चाल रे भाऊ काही नाही, शेवटी दर्शन होऊन जाईल म्हटलं आपल्याला। म्हटलं मला वाटे कुठे एवढी बोंब पडेल आणि चढ आणि जाऊ म्हटलं आपण बागे बागे। गडवरती चढण्यासाठी खूप आम्ही काही करत होतो, पण इथं वरती आल्यावर समजलं की इथं खूप गर्दी हो, काही टाया बसणार नाही बरं। तुम्ही काही पण म्हणा, खानदेशकरांचा राडाच राहतो कुठं पण, इथे पण काही घोषणाबाजी थांबल्या नाही। रात्रीचे 7:30-8 वाजून गेले होते तरी पण आमचा नंबराचा टाया नव्हता, कारण की एवढी गर्दी होती खूपच, आणि पाणी पावसाचं पण वातावरण होतं। शेवटी जो क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आला। आई सप्तशृंगी मातेच्या दरबारामध्ये आम्ही शेवटी पोहोचूनच गेलो। मग सर्वजण एवढे फोटो काढत होते, व्हिडिओज करत होते। मग आम्ही दर्शनासाठी मंदिरात शिरलो, आई सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं। अक्षरशः अंगाला शहारे आले होते। एवढं 5 वर्षानंतर आईचं रूप बघून मला खूप मन प्रसन्न झालं। तर व्हिडिओ आवडला असेल तर जय माता दी कमेंट नक्कीच करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।